आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार सर. काय सांगणार? पाहायला जर गेलं तर आज जो प्रश्न आहे तो खूप महत्त्वाचा आहे. सरकारी कर्मचारी, त्यांचे आईवडील असतील, त्यांचा जर सांभाळ केला गेला नाही तर 20% जी रक्कम आहे ती कपात करण्यात येणार आहे. हा असा अशासकीय विधेयक मी आणलं आहे. आपला देश मातृदेवो भव पितृदेवो भव म्हणतो. प्रभू रामाच्या कथा सांगतो. पित्याच्या वचनाखातर 14 वर्ष वनवास. श्रावणबागाची कथा सांगतो. एका सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्याचे आईवडील माझ्याकडे आले, म्हणाले की आम्ही दागिने गहाण ठेवून याचं शिक्षण केलं. वडील म्हणाले घर गहाण ठेवलं. आज आम्हाला शुगरची आजार आहे, औषधी घ्यायला पैसे नाही, म्हणून हे बिल आणलं की असं जर जागा आईवडिलांनी कंप्लेंट केली. आज मंत्रालयामध्ये आईचं नाव गावणं कंपल्सरी करताय ना तुम्ही. सर्व पाट्याच्या साईज वाढून गेले आहे. मग आईचं नावच गावायचं का? कर्तव्य, दायित्व, जबाबदारी. आणि म्हणून हे बिल आणलं अशासकीय रूपात आहे. आता पुढच्या अधिवेशनात चर्चा होईल आणि मग सरकारला धोरण ठरवावं. विरोधक देखील म्हणतात की हे जे बिल आहे ते मंजूर करण्यात येणार नाही, असं विरोधकांचा थेट आरोप केला गेलेला आहे. विरोधकांनी काय म्हणतं का ते म्हणतात की हे बिल जे आहे ती प्रलंबित राहील, कुठल्याही सत्ताधाऱ्यांच्याकडून सकारात्मक बिलाला मंजुरी मिळेल. सुधीर मुनगंटीवार आहे भाऊ. सोमवार ते रविवार आपला वार सुरू राहील. असं कसं होते? करावंच लागेल. नाही केलं तर सर्व आईवडिलांची युनियन बनवेल. बरं, आता मला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या आईवडिलांच्या उपचारासंदर्भामध्ये काही ठिकाणी जे आहेत ते समावेश करण्यात आलेले नाहीत, परंतु आता त्यासाठी तुमचं काही वेगळा भूमिका असणार आहे का? नाही, तुम्ही माहिती द्या, मी विचार करेन. शेवटी मी जे विषय मांडतो कोणी ना कोणी माहिती देतो. पोलीस खात्यांमध्ये पण आहेत, मग माहिती देतात ना. मी जसं सांगितलं एक कर्मचाऱ्याची आईवडील गाग म्हणून हे बी गाग असं अनेकदा होतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन कल्पेश मोरेसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.